नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता जीवा ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि जीवासाठी विक्रमनी एक चिठ्ठी लिहून पाठवलेली असते, ती घेऊन आलेली असते रम्या। आता जीवा ती चिठ्ठी रम्याच्या हातातून हिसकावून घेतो आणि वाचायला सुरू करतो। आता जीवा वाचणारच इतक्यातच ती रम्याच बोलायला सुरू करते। त्या चिठ्ठीमध्ये जीवा असं लिहिलं आहे की ही केबिन आजपासून तुझी नाही, तुला इथे शिक्षा भोगण्यासाठी बोलवलं आहे, केबिनमध्ये बसण्यासाठी नाही। तर तू आता तुझं सगळं सामान उचल आणि बाहेर जाऊन बस। या ऑफिसमध्ये केबिन मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, जसे की पार्थ करतो, त्यामुळे तू आता सर्वांसोबत बाहेर बसायचं आहेस, केबिनमध्ये नाही, कारण तू त्या लायकीचा नाही। असं सगळं त्या चिठ्ठीमध्ये विक्रमनी जीवासाठी लिहिलेलं असतं। आता हे सगळं रम्याच बोलून दाखवते। आता रम्या जीवाला जास्तच वाईट वाटेल किंवा भडकवण्याचा प्रयत्न करत असते। आता रम्या म्हणत असते, अरे रे, कंपनीच्या ऑनरचा मुलगा असा बाहेर सर्वांसोबत बसून काम करणार। जीवा, खरं तर मामा तुझ्यासोबत खूपच वाईट वागत आहे आणि हे मला काही आवडलेलं नाही। आता ही रम्या असं काहीतरी बोलून तेथून निघून जाते। आता रम्या तेथून गेल्यानंतर जीवा त्या चिठ्ठीकडे पाहतच रडत असतो। आता त्याच्या डोळ्यातून खूपच पाणी येत असतं। जीवाला खूपच वाईट वाटत असतं की विक्रमनी असं चिठ्ठीत लिहिलेलं असतं म्हणून। आता जीवा त्या चिठ्ठीमध्ये लिहिल्याप्रमाणेच बाहेर जाण्याची तयारी सुरू करतो। आता जीवा त्याचं सगळं सामान घेऊन, त्याची बॅग अडकवून, जीवा देशमुख या नावाची पाटी घेऊन आणि ती चिठ्ठी सुद्धा घेऊन बाहेर जातो। आता इकडे पार्थला बहुतेक ऑफिसमधूनच फोन आलेला असतो की तुम्ही ऑफिसला या। आता पार्थ इकडं म्हणत असतो, अहो मी बरा आहे, पण घरचे ऐकत नाहीत, त्यामुळे मी ऑफिसला येऊ शकत नाही, तुम्ही तो मेल रम्याला विचारून क्लायंट्सना पाठवून द्या। आता पार्थ फोनवरूनच ऑफिसमधल्या माणसाशी जीवाबद्दल बोलत असतो। पार्थ विचारत असतो, बरं ठीक आहे, जीवा व्यवस्थित ऑफिसला पोचला का, वेळेवर पोचला का, बरं बरं ठीक आहे असं म्हणतो आणि फोन कट करतो। आता पार्थला अनिशाचा फोन आलेला असतो आणि आता तो फोन आला आहे पाहून पार्थ म्हणतो, ही मांजरी माझ्याबरोबर रुसली आहे, मग तिच्या मैत्रिणीचा तर फोन मी का उचलायचा बरं। आता असं स्वतःशीच बोलत असतो। तेवढ्यातच तिथे ते पिहू, आता ती काहीतरी दाखवत असते आणि पार्थला म्हणत असते, पार्थ दादा सांग ना, हे कसं काय, छान आलंय ना। त्यावेळेला पार्थ म्हणतो, हे काय आहे। त्यावेळेला पिहू म्हणते, अरे मी कॅलिग्राफी शिकत आहे ना, त्याचीच उद्या स्पर्धा आहे, म्हणून हा सराव करत आहे, सांग ना कसं आलं आहे। आता तिने त्या कागदावर छान मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं की कारे दुरावा कारे अबोला। आता हे पार्थ आता पार्थला कळतं की पिहू त्याची गंमत करण्यासाठीच आलेली आहे। आता पिहूच्या डोक्यात हळूच फटका पार्थ हाणतो आणि म्हणतो, मुद्दामून तू हे मला दाखवायला आणलंयस ना, मलाच का दाखवायला आणलंयस बरं। आता पिहू म्हणते, ए पार्थ दादा, तुला दाखवायची काही मला हौस नाही बरं का। मगाशी मानिनी मामी ज्यावेळेला किचनमध्ये काम करत होती त्यावेळेला तिने हेच गाणं लावलं होतं आणि हे गाणं ऐकूनच माझ्या डोक्यामध्ये हे शब्द आले, म्हणूनच मी ते लिहिले, बाकी काही नाही। आता पिहू पार्थशी अशी गमतीनच बोलत असते, म्हणून पार्थ सुद्धा म्हणतो, तू ना खूप बोलतेस ना पिहू आणि खूपच मोठी होतेस। आता पिहू म्हणते, तुम्ही मोठी लोक सुद्धा काही कमी नाही, खूप एकमेकांशी भांडता आणि लगेच कट्टी घेऊन बसता। आता पिहू म्हणते, दादा किती सॅड राहशील रे। त्यावेळेला पार्थ म्हणतो, नाही नाही मी कुठे सॅड आहे। त्यावेळेला पिहू म्हणते, किती नाटक करतोयस रे दादा। आता पिहू म्हणत असते, मला माहित आहे तू काव्या वहिनीशी बट्टी घेतली आहेस, दादा प्लीज बोल ना काव्या वहिनीशी, कर ना बट्टी आता। बघ दादा, आता तू जर काव्या वहिनीशी नाही बोललास ना तर मी सुद्धा सॅड राहीन आणि मी जर सॅड राहिलो तर सगळं घर सॅड राहील, सगळं घर सॅड आहे म्हटल्यानंतर मी अजूनही सॅड राहीन, मग एवढं सगळं करण्यापेक्षा तू बोल ना काव्या वहिनीशी। आता पार्थ म्हणतो, पिहू मोठ्या लोकांच्या भांडणामध्ये लहानांनी बोलू नये। त्यावेळेला पिहू म्हणते, का रे, लहानांची भांडणे होता त्यावेळेला तुम्ही मध्ये बोलता, ते आम्ही सहन करतोच ना। आता पिहू असं बोलतच असते, तेवढ्यातच पार्थला पुन्हा अनिशाचा फोन येतो। आता पार्थ ते पाहून म्हणत असतो, या मांजरीनीचीच मैत्रीण आहे ना ही खारुताई, जोपर्यंत फोन उचलत नाही तोपर्यंत माझा जीव खात राहणारच। आता अनिशाचा फोन उचलण्यासाठी पार्थ पिहू जवळून उठतो आणि बाजूला जातो। आता इकडे पिहू पाठीमागे म्हणत असते, या मांजरीचा बोका जरा जास्तच रुसला आहे, पण ठीक आहे, या बोक्याला कसं हसवायचं ते मला बरोबर माहित आहे। आता पार्थ इकडे अनिशाचा फोन उचलतो आणि बोला असं म्हणतो। आता इकडे अनिशा म्हणत असते, अरे जीजू हे काय एवढं बोरिंग, हॅलो आज काय, बोला खारुताई, काय खारुताई, असं काही म्हणणार नाही का। आता अनिशा म्हणत असते,
प्यार से स्वागत नहीं करोगे हमारा। तेवढ्यातच आता पार्थ म्हणतो काय बोलायचं आहे तुम्हाला, नेमकं मुद्द्यावर या। आता अनिशा म्हणते बापरे फारच चिडलाय वाटतं। अहो पण तुमच्या रागाच्या प्रखर प्रकाशामध्ये आमचं गोड गोंड सूर्यफूल अगदी सुकून जाते हो। आता पार्थ म्हणतो काय बडबड करताय तुम्ही। त्यावेळेला अनिशा म्हणते अहो मी बोलत आहे तुमच्या बायकोबद्दल, म्हणजेच काव्याबद्दल बोलत आहे मी। आता अनिशा म्हणते बघा ना, काव्याच्या चिडण्याने, ओरडण्याने, रुसण्याने, कायम फिसकारण्याने तुम्ही कधीच चिडत नाही। म्हणजे काय, मी चिडत नाही म्हटलं तुम्ही काय चिडणार। पण काय होतं जिजू, तुम्ही ज्या वेळेला चिडताना त्यावेळेला तिची खूपच डेंजर अवस्था होते हो। कसं आहे ना, तुम्ही कायम चेहऱ्यावर हसू ठेवता ना, त्यामुळे तुम्ही जे काही आमच्या काव्यावर रुसलाय ना, त्यामुळे थोडीशी गडबड झाले हो। बरं ठीक आहे जिजू, पण माझ्या एवढ्या भोळ्या भाबड्या मैत्रिणीवर का रुसलाय? आता पार्थ म्हणतो का बरं, तुमच्या भोळ्या भाबड्या मैत्रिणीने माझ्या रुसण्याचं कारण सांगितलं नाही का तुम्हाला? मुळात म्हणजे तुमच्या मैत्रिणीला माझ्या रुसण्याचा एवढा फरक पडत होता तर मग असं वागायचंच कशाला? आता अनिशा म्हणत असते अहो जिजू असं काय करताय, झाली चूक तिच्या हातून, पण इतक्या वेळा ती सॉरी म्हटले ना तुम्हाला। आता पार्थ म्हणतो सॉरी म्हटलं म्हणजे झालं का? सॉरी म्हटल्यावर सगळं व्यवस्थित होतं, म्हणजे पहिल्यांदा हर्ट करायचं, नंतर सॉरी म्हणायचं आणि नंतर समोरच्याकडून माफ करण्याच्या अपेक्षा सुद्धा करायच्या। आता अनिशा म्हणते नाही जिजू तसं नाही म्हणायचं मला, अगदी तसंच नाही, पण तिने तुम्हाला काही सांगितलं नाही याचं खूपच गिल्ट आला आहे तिला। तिचं सॉरी अगदी मनापासून आहे जिजू, समजावून घ्या। म्हणजे जेव्हापासून तुम्ही तिच्यावर चिडला आहात तेव्हापासून तिच्या मनातील उत्साह अगदी निघूनच गेला आहे। आता अनिशा म्हणते मला माहित आहे जिजू तुमची सुद्धा हीच अवस्था असेल, पण जिजू तुम्हाला सांगू का, मी काव्याचा स्वभाव ओळखते। काव्या ज्या माणसाला जीव लावते ना, त्या माणसाला जर तिने हर्ट केलं तर ती स्वतःलाच हरवून बसते। आता अनिशाचं बोलणं पार्थ शांतपणेच ऐकत असतो। आता अनिशा म्हणते जिजू काय आहे माहितीये का, मी तुमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडलेच नसते, पण आमची परीक्षा जवळ आली आहे आणि काव्या तुमच्या या भांडणामुळे अभ्यासात लक्षच देत नाहीये। आता हे ऐकून पार्थला धक्काच बसतो आणि काय असं काय बोलताय? त्यावेळेला अनिशा म्हणते हो जिजू, म्हणजे ती मान्य करणार नाही की तुम्ही चिडल्यामुळे तिला काहीच फरक पडत नाही, पण मी ऑब्झर्व केला आहे की काव्याला तुमच्या प्रत्येक गोष्टीने खूपच फरक पडतो। तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटत नाही या गोष्टीचा तिला खूपच फरक आजकाल पडत आहे। आता अनिशा म्हणते प्लीज जिजू मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आहे हे तिला सांगू नका, आणि प्लीज तुमच्या दोघांमध्ये पॅचअप करा आणि लवकर एकमेकांशी बोला। आता अनिशा म्हणते जिजू आमची परीक्षा खूपच जवळ आली आहे, त्यामुळे तुमच्या डोक्यातील राग थोडा बाजूला ठेवा प्लीज जिजू म्हणते आणि अनिशा फोन कट करते। आता इकडे ऑफिसमध्ये जीवा काम करत असतो त्यावेळेला त्याच ऑफिसमधील एक मुलगी फाईल घेऊन जीवाजवळ येते आणि सर ही फाईल धरा असं म्हणते। आता ती मुलगी फाईल देऊन जातच असते, तेवढ्यातच तेथील दुसऱ्या मुलगीजवळ जाते आणि म्हणते अगं जीवा सर आज ऑफिसला आलेत आणि ते असे बाहेर का बसलेत काम करत? आता तेथीलच मुलगा त्या मुलींच्या जवळ येतो आणि म्हणतो अगं ते आज बॉस म्हणून नाही तर येते शिक्षा भोगण्यासाठी आले आहे। आता ह्या तिघांचं बोलणं जीवा सगळं काही व्यवस्थित ऐकत असतो। आता तो मुलगा म्हणत असतो बघितलंस का, आज केबिन मध्ये नाही तर इथे बाहेर सर्वांसोबत काम करत बसलेत ते। तो मुलगा असं म्हटल्यानंतर तिथीलच एक मुलगी म्हणते अरे असं काय बोलत आहेस, त्यांचा जरा रिस्पेक्ट ठेव ना। त्यावेळेला ती दुसरी मुलगी म्हणत असते त्यांचा काय रिस्पेक्ट ठेवायचा आहे, असं काय कर्तृत्व गाजवलं आहे त्यांनी। आता जीवाची बाजू घेणाऱ्या मुलगीवर तो मुलगा चिडत असतो आणि म्हणत असतो तुला काय माहित नाही त्यांच्याबद्दल, तू बोलत जाऊ नको असं मधी मधी। आता ती मुलगी म्हणते जीवा सर चांगले आहेत, त्यांच्याबद्दल असं काही बोलू नका। त्यावेळेला ती दुसरी मुलगी म्हणते अगं जीवा सर चांगलेच आहेत, बिचारे आहेत, पण अशा बिचाऱ्या नवऱ्याला बायको चांगली मिळायला पाहिजे ना। आता ती मुलगी म्हणत असते कसं आहे ना, पुरुषांचा मान टिकेल नाही टिकेल ते एका बाईच्याच हातामध्ये असतं ना। आता ती जीवाची बाजू घेणारी मुलगी म्हणत असते तुम्ही दोघं काय बोलत आहे मला काहीच कळत नाही। त्यावेळेला तो मुलगा म्हणतो अगं त्यांची बायको नाही का नंदिनी, त्यांचे काहीतरी विकत घेण्यासाठी जीवा सरांनी घरामध्ये चोरी केली आणि ते दागिने विकले सुद्धा, आणि त्याचमुळे विक्रम सरांनी जीवा सरांना शिक्षा दिली आहे। आता हे तिघं बोलत असतात, हे जीवा सुद्धा ऐकत असतो आणि तिकडे आता रम्याचं सुद्धा लक्ष गेलेलं असतं आणि ती सुद्धा ऐकत असते। आता ती दुसरी मुलगी म्हणते नाही म्हणजे जीवा सर केबिन मध्येच गेले होते, पण विक्रम सरांनी चिठ्ठी लिहून
लिहून त्यांना पाठवलं की केबिन आणि इज्जत स्वतः कष्ट करून मिळवायची. आता ती जीवाची बाजू घेणारीच मुलगी म्हणते, जीवा सरांनी एवढे पैसे कुठून आणले हे त्यांच्या बायकोला माहित होतं, तरी सुद्धा त्यांनी पैसे घेतले. असं कसं करू शकतात त्या? मी जर त्यांच्या जागी असते ना तर त्या पैशांना हात सुद्धा लावला नसता. आता तो मुलगा म्हणतो, अगं अशा बायका अशाच असतात की उधळी, नवऱ्याच्या पैशावर नवऱ्याच्या जीवावर उड्या मारणाऱ्या. आता हे नंदिनी बद्दलचं असलं बोलणं ऐकून जीवा खूपच चिडतो आणि उठतो आणि जातो त्या मुलाची कॉलरच धरतो आणि म्हणतो, काय बोललास तू माझ्या बायकोबद्दल आणि काय बोलतेस रे, तुला काय माहित आहे नंदिनी बद्दल? त्यावेळेला तो मुलगा म्हणतो, सर मी जे ऐकलं तेच बोललो. आता जीवा चांगलाच चिडलेला असतो. तो चिडूनच म्हणत असतो, जर इथून पुढे तू नंदिनी बद्दल एक जरी शब्द वाईट बोललास ना तर इथेच लोळवेन तुला. तेवढ्यातच आता विक्रम तेथे येतात. आता विक्रम चिडूनच म्हणतात, काय चाललं आहे इथे? आता जीवा त्या मुलाची कॉलर सोडतो आणि आता विक्रम म्हणतात, हे ऑफिस आहे माझं, इथे काम करायला येतात तुम्ही सगळे आणि तुमच्या सगळ्यांकडून हीच अपेक्षा आहे मला आणि डोक्यात शिरत असेल तर निघा आता काम करण्यासाठी. आता ते सगळे तिथून गेल्यानंतर जीवा विक्रमना सांगायला सुरू करणारच की नंदिनीला तो असं बोलला. तेवढ्यातच विक्रम काहीच जीवाला बोलून देत नाहीत. ते म्हणतात, आज ऑफिसचा पहिलाच दिवस आहे ना तुझा आणि पहिल्याच दिवशी तू ऑफिसमध्ये असा राडा केलायस. जीवा शोभतय का तुला हे? तू काम करायचंच नाही असं ठरवलं आहेस का कुठल्या गोष्टीसाठी आपण लायकच नाही हे सिद्ध करायचं आहे? आता विक्रम जीवाचा सर्वांसमोर असा अपमान करून तेथून निघून जातात. आता या सगळ्याची मज्जा मात्र रम्या घेत असते. आता इकडे काव्या तिच्या रूम मध्ये अभ्यास करत बसलेली असते आणि तिचा अभ्यासात लक्षच नसतं. तिनं उलटं पुस्तक पकडलेलं असतं. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि येऊन तिथे बसतो आणि म्हणतो, उलटं पुस्तक धरून तुम्ही IAS होणार आहात का? आता पार्थ काव्याच्या हातातील पुस्तक सरळ करून देतो आणि म्हणतो, पुस्तक उलट आहे का सुलट याकडे सुद्धा लक्ष नाही का तुमचं? आता पार्थ थोड्या कडक आवाजात म्हणतो, नाश्ता केला का? त्यावेळेला काव्या मानेनेच नाही असं म्हणते. त्यावेळेला पार्थ म्हणतो, नीट अभ्यास सुरू आहे ना तुमचा? त्यावेळेला काव्या मानेनेच हो असं म्हणते. त्यावेळेला पार्थ म्हणतो, नंदी बैलासारखी नुसती मान डोलावू नका, तोंडाने उत्तर द्या. त्यावेळेला काव्या हो चालला आहे असं म्हणते. आता पार्थ म्हणतो, चालू आहे म्हणे. डोक्यात वेगळेच विचार सुरू असताना अभ्यास होत नाही कलेक्टर बाई. आता काव्या म्हणते, आपण जर एखाद्याला मनापासून सॉरी म्हणत असू आणि ते सॉरी त्याच्यापर्यंत पोहोचतच नसेल तर असं होतं देशमुख. त्यावेळेला पार्थ म्हणतो, मग नको ती धडपड थांबवावी. त्यावेळेला काव्या म्हणते, तुमच्यासाठी असेल ही नको ती धडपड, माझ्यासाठी नाही. कोणी माझ्यावर इतकं चिडलेलं असताना मी अशी स्वस्थ नाही बसू शकत. आता पार्थ म्हणतो, तुमच्या अशा अस्वस्थतेचा परिणाम अभ्यासावर झालेला चालतो का तुम्हाला? आता काव्या म्हणते, खरं तर नाही चालत मला, पण काय करणार, कोणीतरी माझ्यावर खूपच चिडला आहे ना. काव्या म्हणते, पण तुम्ही माझ्यावर चिडला नाही तर त्याचा चांगला परिणाम माझ्या अभ्यासावर होऊ शकतो. आता हे सगळं पार्थ शांतपणे ऐकत असतो. आता काव्या म्हणते, पण असू दे, माझीच चूक आहे ना, त्यामुळे असू दे. आता पार्थ पटकन काव्याला सॉरी असं म्हणतो. आता काव्या आश्चर्यच होते आणि म्हणते, तुम्ही का मला सॉरी म्हणत आहात? त्यावेळेला पार्थ म्हणतो, तुम्ही कुणाची मैत्रीण आहात? त्यावेळेला काव्या म्हणते, तुमची. त्यावेळेला पार्थ म्हणतो, मग तुमची चूक माझी चूक नाही का? मग माझ्या चुकीला मीच सॉरी म्हणणार नाही का? आता हे ऐकून काव्या हसायला सुरू करते आणि पार्थ देखील हलकीशी स्माइल देतो. आता काव्या म्हणते, किती त्रास देता हो तुम्ही मला? त्यावेळेला पार्थ म्हणतो, त्रास द्यायला सुरुवात कुणी केली? त्यावेळेला काव्या म्हणते, तुम्ही सुरुवात केली. त्यावेळेला पार्थ म्हणतो, मी नाही, तुम्ही सुरुवात. त्यावेळेला काव्या आता काहीतरी बोलणारच. एवढ्यातच पार्थ म्हणतो, एवढा चांगला मित्र मिळालेला असताना तुम्ही लपवाछोपी करता हे बरोबर आहे का? आता हे ऐकून काव्या थोडी गमतीतच म्हणते, हो बरोबरच आहे, वेडीच आहे तुमची मैत्रीण. त्यावेळेला पार्थ असं बोट करून जोराने म्हणतो, माझ्या मैत्रिणीला वेडी म्हणायचं नाही बरं का. आता काव्या म्हणते, देशमुख मला माफ केलं का तुम्ही? त्यावेळेला पार्थ थोडा ऍटिट्यूड दाखवतच भाव खातच, हो केलं माफ तुम्हाला असं म्हणतो. आता काव्या म्हणते, खूपच छळता देशमुख तुम्ही. त्यावेळेला पार्थ म्हणतो, मी छळतोय तुम्हाला? त्यावेळेला काव्या म्हणते, देशमुख नाही जमलो हो मला तुम्हाला हे सगळं सांगायला. आता काव्या म्हणत असते, मी तुम्हाला खरोखर मनापासून सॉरी म्हणते, पुन्हा अशी चूक माझ्या हातून होणार नाही. आता पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, आता झालं ते गेलं, आता अभ्यासावर फोकस करा, तुमची परीक्षा जवळ आली. आता काव्या म्हणते, तुम्हाला कसं माहिती हे? त्यावेळेला पार्थ म्हणतो, तुमच्या खारुताई मैत्रिणींना सांगितलं ना. आता हे ऐकून काव्या थोडीशी चिडते आणि म्हणते,
अच्छा, म्हणजे तिचा फोन आला होता म्हणून तुम्ही माझ्याकडे सॉरी म्हणण्यासाठी आला आहात? नको नको, काही गरज नाही तुमच्या सॉरीची. आता पार्थ म्हणतो हे बरं आहे तुमचं, म्हणजे मी बोलत नव्हतो त्यावेळेला तुम्हीच ओरडत होता माझ्यावर, आणि आता बोलायला आलो आहे तरी सुद्धा तुम्हीच ओरडत आहात. आता काव्या म्हणते मी ओरडणार, तो माझा हक्क आहे म्हणून मी ओरडणार म्हणजे ओरडणार, आणि मी तुमच्यावर ओरडणार नाही तर कोण ओरडेल हो देशमुख? त्यावेळेला पार्थ म्हणतो काव्या. आता काव्या म्हणते मग मीच बोलणार तुम्हाला. त्यावेळेला आता पार्थ म्हणतो चला, आता आधीची काव्या परत आली आहे हे पाहून खूपच बरं वाटत आहे. आता इथे काव्या पार्थ असं छान बोलत आहे म्हटल्यानंतर अभ्यासात लक्ष घालते. आता पार्थ तिथून जातच असतो, तेवढ्यातच तिथे चष्मा असतो तो उचलतो आणि काव्याच्या डोळ्याला लावतो. आता इथे छान टायटल सॉन्ग सुरू असतं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हलकीशी स्माईल असते. आता पार्थ तिथून उठून जातो. आता काव्या इकडे स्वतःशीच बोलत असते, फायनली देशमुखांचा राग निघून गेला तर आता माझा अभ्यासात व्यवस्थित लक्ष लागेल. आता इकडे नंदिनी रस्त्यावर चालत असते आणि तेथीलच लोकांना नानूबाई ज्वेलर्स कुठे आहे असं म्हणून विचारत असते. आता नंदिनी स्वतःशीच विचार करत असते, जीवा ऑफिसला पोचले असतील, त्यांना विचारू का त्यांचं काम कसं चाललं आहे. आता असा विचार करतच नंदिनी जीवाला फोन लावते आणि विचारते जीवा तुम्ही पोचलात का व्यवस्थित? त्यावेळेला जीवा म्हणतो हो हो मी पोचलो. त्यावेळेला आता जीवा थोडासा निराश असतो पण नंदिनीला काही दाखवत नाही. आता नंदिनी म्हणते तुमचं काम कसं चालू आहे? त्यावेळेला जीवा म्हणतो हो अगदी व्यवस्थित चालू आहे, इथले सगळे लोक मला अगदी खूपच रिस्पेक्ट देत आहेत, माझं सगळं काम अगदी व्यवस्थित आनंदाने सुरू आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते खरंच तुम्हाला त्या कामामध्ये आनंद मिळतोय का? त्यावेळेला जीवा थोडासा अडकळतच हो हो मिळतोय असं म्हणतो. आता नंदिनी जीवाचं हे सगळं बोलणं शांतपणे ऐकूनच घेत असते. जीवा मात्र खूपच निराश असतो. आता आजचा भाग इथेच संपवला आहे. आता पुढील भागामध्ये पार्थ काव्याला म्हणत असतो वेगळाच आहे जीवा, त्याला नेहमी स्वतःला जसं हवं आहे तसंच जीवन जगायला आवडतं. आता हे ऐकून काव्याच्या पटकन तोंडातून निघून जातं त्याचं नेहमीच आहे. आता पार्थ म्हणतो नेहमीच आहे म्हणजे? आता तेवढ्यातच इकडे विक्रम कामावरून घरी आले असतात आणि मानिनी त्यांना विचारत असते जीवा कुठे आहे? त्यावेळेला विक्रम म्हणतात अगं ऑफिसमध्ये त्याचं काम अजून शिल्लक आहे म्हणून करत बसलाय तो. आता विक्रमचं हे बोलणं नंदिनी ऐकते. आता इकडे रस्त्यावर जीवा एकटाच चालत असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो आता ट्रेन बस सगळंच काही बंद झालं असेल, मला आता घरी जाण्यासाठी काहीच मिळणार नाही. तेवढ्यातच जीवाच्या चेहऱ्यावर कोणतरी लाईट पाडतं. आता एक कोण आहे रे असं जीवा म्हणतो. आता ते नेमकी नंदिनी आलेली असते. आता ते पाहून जीवा म्हणत असतो मला काही चकाचक बाईचा भास होत आहे का? त्यावेळेला नंदिनी हसून जीवाच्या हातावर मारते. आता पुढील भागामध्ये काव्या नेमकं जीवाबद्दल काय बोलते तेच आपण पाहणार आहोत. तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.